आज आपण चालू करणार आहे सराव संच 3.2. 3.2 चालू करण्याआधी आपल्याला थोडासा अभ्यास करायचा आहे. तो म्हणजे कुठला, तर संख्येचा घातांक m/n या रूपातील परिमेय संख्या असेल अशा संख्येचा अर्थ m/n जर त्याचा घातांक असेल एखाद्या संख्येचा, म्हणजेच या प्रकारे इथे जे दिलेलं आहे 49 टू दी पॉवर 1/2 किंवा 49 सगळे इथे 1/2चेच आहे, 1/2 1/5 1/9. पण या 1च्याही ठिकाणी जर दुसरा नंबर असेल, 3 असेल, 4 असेल, तर अशा वेळेस त्या नंबरचा अर्थ काय होईल किंवा त्या नंबरचा मूळ कोणता आहे, घात कोणता आहे, हा कळण्यासाठी आपल्याला पहिले रिकॉल करायचं आहे. ते म्हणजेच आपल्याला एक गोष्ट माहीत आहे, 8चा वर्ग म्हणजेच किती आहे मला सांगा. 8चा वर्ग 64 माहिती आहे. 8² = 64. पण जेव्हा 64चे घनमूळ लिहायचे आहे, आता हा वर्ग काढला आपण, आता याचं घनमूळ काढायचं आहे, त्यावेळेस काय करायचं आहे, 64 टू दी पॉवर 1/3. 64 टू दी पॉवर 1/3. मग 1/3 = 64 म्हणजेच काय आहे, 8² आहे. 64 म्हणजेच काय आहे, 8². 8² टू दी पॉवर 1/3 = आन्सर काय येईल त्याचं, 4. कारण 8 टू दी पॉवर काय आहे, 64. 64चं घनमूळ काय असणार आहे, 4. हे तुमच्या लक्षात आलं. तर ते कसं, 8च्या वर्गाचे घनमूळ हे 4 आलेले आहे. तसेच 8चे घनमूळ सुद्धा, 8चे घनमूळ काय येतील मग, 8 टू दी पॉवर 1/3 2 येईल. येणार आहे की नाही. 2चा घन जेव्हा काढतो आपण, 2चा घन काय आहे, 8, म्हणजेच 8चे घनमूळ काय आहे, 2 आहे. मग आपल्याला अजून एक गोष्ट, दुसरा नियम म्हणजेच घातांक पूर्णांक संख्या असतानाचे घातांकाचे जे नियम आहेत, तेच नियम घातांक परिमेय असणाऱ्या संख्येसाठी सुद्धा आहे, जे की आपण काल पाहिलेत. नियम A बरोबरचे 10 नियम होते, ते नियम आपण बघितले. ते नियम तुम्ही आज पाठ केलेलेच असतील. तर त्या नियममध्ये एक असाही नियम होता, a टू दी पॉवर m टू दी पॉवर n = a टू दी पॉवर m × n, म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार. तर तो नियमच वापरून आपण याचा अर्थ काढणार आहे, म्हणजे त्या नंबर्सचा अर्थ काढणार आहे, परिमेय संख्या कशी असणार आहे ते पाहणार आहे. 8² टू दी पॉवर 1/3 जे की इथं घेतलंय आपण, = कसं लिहिता येतं, ते सेम लिहिता येतं, फक्त नंबर एक्सचेंज करायचे. पण याही पद्धतीने लिहिता येतं, ते बघा. 8 टू दी पॉवर 1/3 टू दी पॉवर 2, म्हणजेच 8² 1/3 = 8 टू दी पॉवर 1/3². हे दोन्ही रूपात आपल्याला हा नंबर लिहिता येतो. = 8 टू दी पॉवर 2/3. कोणत्याही प्रकारे लिहिला तरी 2 हा काय होईल, घातच होईल ना. 2 हा काय होईल, या 1च्या ठिकाणीच राहणार आहे. इथे जरी घेतलं तरी हा 2 इथेच राहणार आहे, 1च्या ठिकाणीच. नंबर एक्सचेंज जरी केले तरी त्याचा अर्थ बदलत आहे का, नाही. आणि येणारं उत्तर हे कोणत्याही पद्धतीने जरी केलं तरी काय येणार आहे, एकच येणार आहे. मग अजून एक गोष्ट दुसरी आहे, ती म्हणजेच 27 टू दी पॉवर 4/5. हे कशा प्रकारे लिहिता येते, 27 टू दी पॉवर 4 ब्रॅकेटचा पॉवर 1/5, म्हणजेच 27च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ. इथे काय आहे, 4 आहे, इथे 1/5 आहे, म्हणजेच 4थ्या घाताचे काय आहे, 5वे मूळ. आले की नाही. आणि त्याचबरोबर हा नंबर आपण अजून दुसऱ्या पद्धतीने वापरू शकतो आणि वाचू पण शकतो. तो म्हणजे 27 टू दी पॉवर 1/5 टू दी पॉवर 4, म्हणजेच 27च्या 5व्या मुळाचा 4था घात. 5व्या मुळाचा 4था घात येत आहे लक्षात. कोणत्याही रीतीने वाचलं तर मूळ हे काय आहे एकदा लक्षात आले, आणि घात कोणता आहे हा लक्षात आला, तर हे गणित चुकणार आहे का, नाही. हे 4 घातातच राहणार आहे आणि हे 5 जे आहे ते मूळ या ठिकाणीच राहणार आहे.
तुम्ही कोणत्याही ठिकाणी गेले, इथे सुद्धा घेतलं आहे आपण 1/5, इथे सुद्धा घेतले 1/5, म्हणजे हे जे 5 आहे ते काय राहील, डिनॉमिनेटरलाच राहील, म्हणजेच ते मूळ होणार. मग दुसरा एक नियम होता आपला, जे की आपण आत्ता एक्झाम्पल बघितलं, ते एक्झाम्पलला अनुसरून आपण एक फॉर्म्युला बघितला होता बघा. a⁴m/n पाहिला होता. याचं स्पष्टीकरण कसं केलं होतं, a⁴m ब्रॅकेट (1/n) 1/n असं केलं होतं. म्हणजेच एच्या m-व्या घाताचे n-वे मूळ, एच्या m-व्या घाताचे n-वे मूळ, a⁴m टू दी क्यूब रूट ऑफ n, क्यूब रूट ऑफ n. आलं लक्षात. आणि परत हा नंबर याही पद्धतीने लिहू शकतो, म्हणजेच a⁴1/n ब्रॅकेट (m) म्हणजे एच्या n-व्या मुळाचा m-वा घात, n-व्या मुळाचा m-वा घात. मग आपण सराव संच सुरू करू. सराव संच 3.2. या ठिकाणी हे मराठी मीडियमचं बुक आहे. इथे 1 2 3 4 बॉक्स दिलेले आहे. 1 2 3 4 5 नंबर्स आहे. या ठिकाणी संख्या आहेत 1 2 3 4 5 वेगवेगळ्या नंबरच्या संख्या आहे. त्यानंतर पहिलं हेडिंग आहे कितव्या मुळाचा कितवा घात आणि कितव्या घाताचे कितवे मूळ. आपण दोन्ही प्रकारे पाहिलेलं आहे, कशाला घात म्हणायचं आणि कशाला मूळ. कशाला घात म्हणायचं तर त्याचा जो पॉवर असतो त्याला घात म्हणायचं, हा जो पॉवर आहे त्याला घात म्हणणार, आणि जे डिनॉमिनेटरला राहणार त्याला मूळ म्हणणार. तर 225⁵ इथे काय विचारलेलं आहे आपल्याला, कितव्या मुळाचा कितवा घात. इथे सांगा मला मूळ कोणता आहे 2 आणि घात कोणता आहे 3. मग काय 225च्या वर्गमुळाचा घन, वर्गमुळाचा घन, 2 म्हणजे वर्ग आहे की नाही, म्हणजेच 225च्या वर्गमुळाचा घन. आणि कितव्या घाताचे कितवे मूळ तर सांगू आपण 225च्या घनाचे वर्गमूळ, घनाचे वर्गमूळ. तसाच दुसरा नंबर आपण इथे सॉल्व करून बघितलेला आहे, तो म्हणजेच 45⁴/5 म्हणजेच काय येईल 45च्या 5व्या मुळाचा चौथा घात, 5व्या मुळाचा चौथा घात. आणि दुसऱ्या याच्यात कितव्या घाताचे कितवे मूळ, 45च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ, 4थ्या घाताचे 5वे मूळ. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे 81⁶/7. इथे काही 81च्या 7व्या मुळाचा 6वा घात, 7व्या मुळाचा 6वा घात. आणि दुसऱ्या बॉक्समध्ये काही 81च्या 6व्या घाताचा 7वा मूळ, 6व्या घाताचे 7वे मूळ. आले लक्षात. त्यानुसार आपल्याला 4 आणि 5 हे सोडवायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. आता परिमेय घातांक रूपात व्यक्त करा म्हणजे हे जे डिस्क्रिप्शन आहे ते इथे दिलेलं आहे. आपल्याला हा नंबर तयार करायचा आहे. तर 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ, 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ तर कसं असेल, तर 121च्या डोक्यावर काही 5 आणि 5च्या खाली काही 2, म्हणजेच या प्रकारे 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. आलं लक्षात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे 324च्या 4थ्या मूळाचा घन. 324च्या चौथा मूळ, चौथा मूळ म्हणजेच 4, चौथा मूळ म्हणजेच 4. 4 कुठे घ्यायचा, खाली डिनॉमिनेटरला. आणि घन, घन म्हणजे 3/4. या प्रकारे लिहू शकतो आपण 324च्या 4थ्या मुळाचा घन, 4थ्या मुळाचा घन. आलं लक्षात.
त्यानंतर 264 म्हणजे 264 च्या वर्गाचे पाचवे मूळ, च्या वर्गाचे पाचवे मूळ. 264चं काय करायचं वर्ग, आणि त्याचा मूळ म्हणजेच किती आहे 5, म्हणजेच 2/5. म्हणजेच कसं येईल 264 चा वर्ग, मूळ काय आहे 5, पाचवे मूळ. आलं लक्षात. त्यानंतर आहे 3च्या घनमुळाचा घन, घनमुळाचा घन. काय लिहायचं मग 3⁵. 3च्या घनमुळाचा घन, घन म्हणलं की 3 आणि वर्गमूळ म्हणलं की 2. आल्या 2 गोष्टी लक्षात. इथे हा 3.2 हा सराव संच पूर्ण झालेला आहे, तुम्हाला समजला असेल.